दर्शक हो, आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी। दगडूशेठ गणपती यंदा केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिरात विराजमान होणार आहेत। श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्या वतीनं 133व्या वर्षीच्या गणेशोत्सवानिमित्त केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे। भारतातील केरळ राज्याची राजधानी असलेल्या तिरुवनंतपुरम येथे भगवान विष्णूंना समर्पित असं एक हिंदू मंदिर म्हणजे पद्मनाभ स्वामी मंदिर। हे मंदिर श्री वैष्णव परंपरेमध्ये श्री विष्णूंचं पवित्र निवासस्थान मानलं जाणारं 108 दिव्य देसमांपैकी म्हणजे निवासस्थानांपैकी एक आहे। अत्यंत पवित्र असलेल्या या मंदिराची तेजस्वी प्रतिकृती यंदाच्या गणेशोत्सवामध्ये दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट तर्फे साकारण्यात येणार असून भाविकांकरिता विशेष आकर्षण ठरणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी दिली। आज गणेशोत्सवाचा श्री गणेशा या ठिकाणी झालाय आणि डेकोरेशनचं उद्घाटन आज या ठिकाणी झालेलं आहे। या वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे 100 फूट उंच हे डेकोरेशन असणार आहे आणि रस्त्याच्या दुतर्फ जे नेहमी आपल्याला काढायला लागते तर हे यावेळी जरा आम्ही 30 फुटाच्या वरतीच सगळं डेकोरेशन करतोय, त्यामुळे ते विसर्जन मिरवणुकीला कुठलाही अडथळा राहणार नाही अशा पद्धतीचं यावेळी बनवलेलं आहे। खूप छान होईल आणि गणपतीचा आनंद गणेशोत्सवाचा जो आहे हा आजपासून खरा चालू झाला। जो वयस्कर लोक, तरुण मुलं आणि लहान मुलं या सगळ्यांच्या आनंदाचा हा उत्सव आहे। याची सुरुवात आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या या पूजेतून झालेली आहे। जय गणेश। सणस मैदानासमोरील हिराबाग कोठी येथील ट्रस्टच्या सजावट विभागामध्ये सजावटीचा शुभारंभ सोहळा कला दिग्दर्शक विनायक रासकर आणि सरिता रासकर यांच्या हस्ते पार पडला। यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष डॉक्टर रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस आणि आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतीश रासने, सौरभ रायकर, राजाभाऊ चव्हाण यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। गेली अनेक वर्ष विविध मंदिरांची उत्कृष्ट प्रतिकृती सजावटीतून साकारण्याकरिता ट्रस्ट प्रयत्नशील आहे। यंदा पद्मनाभ मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे। केरळमधील विलोभनीय पद्मनाभ स्वामी मंदिराची प्रतिकृती सन 2025च्या गणेशोत्सवामध्ये देश विदेशातील गणेश भक्तांना पुण्यात पाहायला मिळणार आहे। प्रतिकृतीचा आकार 120 फूट लांब, 90 फूट रुंद आणि 100 फूट उंच असणार आहे। यामध्ये 30 भव्य खांब असून 500 देवी देवता, ऋषीमुनी यांच्या मूर्ती असणार आहेत। गाभारा सुवर्ण रंगाने सजलेला असून संपूर्ण छताचा भाग अष्टकोनी स्वरूपात साकारण्यात येईल। मुख्य सभा मंडपातील खांबाची रचना सुटसुटीत असून भाविकांना लांबून सहजतेने श्रींचं दर्शन यामुळे घेता येणार आहे। कला दिग्दर्शक विनायक रासकर यांनी मंदिराचं काम, मंडप व्यवस्था काळे मांडववाले यांनी केली आहे। जय गणेश। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या सजावटीचा शुभारंभ आज या ठिकाणी बाबूराव सणस मैदानाच्या समोर आपला दरवर्षीप्रमाणे होतोय। आजच्या सजावटीच्या निमित्ताने पुण्यनगरीमध्ये गणेशोत्सवाची चाहूल सुरू होते। पद्मनाभ मंदिराचा केरळमधील अतिशय सुंदर मंदिराचा देखावा यावर्षी आपण साजरा करणार आहोत। 88 दिवस अजून बाकी आहेत, परंतु आपला प्रयत्न यावेळेस 29 ऑगस्टला गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे। 15 ऑगस्टपर्यंत हा संपूर्ण सजावट पुणेकर नागरिकांकरता, महाराष्ट्रातून येणाऱ्या भाविकांकरता
देशातून येणाऱ्या भाविकांकरता, विदेशातून येणाऱ्या भाविकांकरता ही सजावट सर्वांना जास्तीत जास्त दिवस बघायला मिळावी म्हणून 15 ऑगस्टपर्यंत ही सजावट पूर्ण करण्याचा संकल्प ट्रस्टने केलेला आहे. विनायक रासकर यावर्षी ह्या सजावटीचं जे निर्मिती करणार आहेत ते विनायक रासकर आहेत. काळे हे आपले मंडपवाले आहेत आणि त्याला नयनरम्य विद्युत रोषणाई ही वायकर बंधूंच्या माध्यमातून आपली केली जाणार आहे. सजावट हा त्याच्यातला एक भाग आहे. गणेशोत्सव जो आपल्या धार्मिक परंपरेनुसार दगडूशेठ हलवाई अतिशय भव्य दिव्य पद्धतीने करत असते. त्या पद्धतीने यावेळेस नियोजनबद्ध उत्सव हा नेहमीप्रमाणे साजरा होणार आहे आणि यावेळेस काही कोटी लोक या उत्सवात येतील असा आमचा मानस आहे. या बातमीचं संकलन केलं संजय कुलकर्णी यांनी. हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस. न्यूज प्लस बरंच काही.